आणि 2 महिन्यापूर्वी मी अमितभाई शहांना भेटले होते. कारण का तुम्हाला आठवत असेल तर पाऊस आपल्याकडे मे महिन्यापासून पडतो. जून आणि जुलैमध्ये सेशन जेव्हा चालू होतं, तेव्हा मी अमितभाई शहांना भेटायला गेले होते. ते या राज्याचे गृहमंत्री नाही, सहकार मंत्री पण आहे. त्याच्यामुळे जेव्हा परिस्थिती गंभीर होते, तेव्हा NDRF येतं, जे केंद्र सरकारचं आहे. एक म्हणून मी गेले आणि दुसरं सहकार चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला तुम्ही प्रेशर टाका केंद्र सरकार. कारण का महाराष्ट्र सरकार ऐकतच नाही आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी मी 2 महिन्यापूर्वी केंद्र सरकारकडे केली आणि सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे ही आग्रहाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने पार्लमेंटमध्ये मांडलेली आहे आणि मंत्र्यांना भेटूनही मांडली. म्हणजे आम्ही शिवराजसिंग चव्हाणांना भेटलो, आम्ही अमितभाई शहांना भेटलो सहकार मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडे फॉलोअप केला. ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं, तेव्हा तो ओला दुष्काळही नव्हता. म्हणजे परिस्थिती कुठलीही अशी नसताना सरसकट कर्जमाफी केलं म्हणणार होते हे सरकार. मग एवढं अडचणीच असतंय आपला शेतकरी, त्याच्यावेळी सरसकट कर्जमाफी करायला नको. आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होती. पंचनामे झाले, पैसे किती अकाउंट झाले.